शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देत संस्था अधिक प्रगतीपथावर नेणार, नवनिर्वाचित व्हाईस चेअरमन प्रकाश कापडी. लासलगाव विभाग सहकारी खरेदी विक्री संघाच्या व्हाईस चेअरमनपदी प्रकाश कारभारी कापडी यांची बिनविरोध निवड झाल्याने सहकार क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. निफाड येथील सहाय्यक निबंधक कार्यालयात सहाय्यक निबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी कांतीलाल गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या निवड प्रक्रियेत कापडी यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. निवडीनंतर बोलताना नवनिर्वाचित व्हाईस चेअरमन प्रकाश कापडी यांनी संस्थेने आतापर्यंत केलेल्या प्रगतीचा उल्लेख करत आगामी काळातही शेतकऱ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य दिलं जाईल अशी ग्वाही दिली. आपली संस्था आज प्रगतीपथावर असून संचालक मंडळाच्या सहकार्याने शेतकरी हिताचे निर्णय घेऊन संस्था अधिक सक्षम करण्यासाठी कटिबद्ध राहू असं त्यांनी सांगितलं. कापडी यांच्या बिनविरोध निवडीमागे संस्थेचे मार्गदर्शक तथा लोकनेते दत्ताजी पाटील, सहकारी बँकेचे अध्यक्ष नानासाहेब दत्ताजी पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. त्यांच्या नेतृत्वाखालील संस्थेने सातत्याने विकासाची वाटचाल केली असून त्याच परंपरेला पुढे नेण्याचा निर्धारही व्यक्त करण्यात आला. या निवड प्रक्रियेला संघाचे चेअरमन शंतनू पाटील यांच्यासह संचालक किशोर दरेकर, राजाराम दरेकर, सुरेश रायते, विलास आहेर, अरुण बडवर, जनार्दन जगताप, अनिल घोटेकर, शांताराम नागरे, अनिल शिंदे, नितीन घोटेकर, धोंडीराम धाकराव, शंकरराव कुटे, जिजाबाई जाधव, निर्मला मेमाने उपस्थित होते. तसेच नवनिर्वाचित तज्ज्ञ संचालक संजय काळे, योगेश साबळे तसेच संस्थेचे कर्मचारी PK बोराले, रामदास जाधव, कैलास बडवर, सोमनाथ घोटेकर व संतोष बागुल यांनी उपस्थित राहून नवनिर्वाचित व्हाईस चेअरमन प्रकाश कापडी यांचे अभिनंदन केले. प्रकाश कापडी यांच्या बिनविरोध निवडीमुळे लासलगाव विभाग सहकारी खरेदी विक्री संघाच्या विकासाला नवी दिशा मिळेल, शेतकरी केंद्रित निर्णयांना अधिक गती मिळेल आणि सहकार चळवळ अधिक बळकट होईल असा विश्वास यावेळी उपस्थित पदाधिकारी व सभासदांनी व्यक्त केला. लासलगाव विभाग सहकारी खरेदी विक्री संघाचे वाटचाल श्री नानासाहेब दत्ताजी पाटील आमचे ते भाऊ यांच्या नेतृत्वाखाली अत्यंत प्रगतीपथावर आहे. मी 2 पंचवार्षिकपासून तिथे संचालक म्हणून काम करतोय. आता माझी व्हाईस चेअरमनपदी आता 22 तारखेला निवड झाली आणि संस्था एकदम ऊर्जित अवस्थेत असून प्रगतीपथावर आहे. त्यानंतर आता सध्या नानासाहेब पाटलांचे चिरंजीव शंतनुदादा पाटील विद्यमान चेअरमन आहेत आणि अशा संस्थेवर मला काम करण्याची संधी भाऊंच्या नेतृत्वाखाली मिळाली. सभासदांनी आपल्यावर दाखवलेल्या विश्वासाकडे आपण कसे बघता? एकदम छान, कारण की संस्थेची प्रगतीपथावर आहे. संस्थेने जो सभासदांनी जो विश्वास दाखवला त्याच्यावरती आम्ही एकदम उत्कृष्टपणे काम करतोय आणि अजून पण प्रगतीपथावर घेऊनच जाऊ संस्था. कारण की भाऊंचं नेतृत्व आता नानासाहेब पाटलांचे चिरंजीव शंतनुदादा पाटील यांचं पण खूप चांगलं नेतृत्व लाभलेलं आहे आणि त्यांच्या हाताखाली आम्ही व्हाईस चेअरमन म्हणून काम करणार. आता व्हाईस चेअरमन म्हणून आपले पहिले प्राधान्यक्रम काय असणार आहे? आम्ही शेतकऱ्यांसाठी आता जी योजना राबवणार आहे, कारण की आता शेतकऱ्यांची शासनावर तर्फे आम्ही शासकीय मका आणि सोयाबीन खरेदी संघामार्फत केली जात होती. परंतु सध्या शासनानं संघाची जुनी बाकी दिली नसल्यामुळे संघाची इच्छा असूनही खरेदी करू शकलो नाही. तर आमची अजून इच्छा आहे ती बाकी परत मिळाल्यानंतर शेतकऱ्यांसाठी काहीतरी नवीन काम करूच आम्ही. आणि आता सध्या शेतकऱ्यांसाठी संस्था असल्या कारणाने भविष्यात नवीन मार्केट शेजारी आपली संघाची जागा आहे, तर तिथं शेतकऱ्यांसाठी आम्हाला नवीन प्रोजेक्ट राबवण्याची इच्छा आहे सभासदांकरता आणि शेतकऱ्यांकरता. संघ ऊर्जित अवस्थेत सध्या पण कुठल्याही प्रकारचं संघावर कर्ज नाही आणि आजपर्यंत संघाचे परोडा मिल येथे 2-2 हजार टनाचे 2 वेअरहाऊस आहे. रेल्वे CSR फंडातून एक मोठं कोल्ड स्टोरेज उभारणी झाली आहे. जुने गोडाऊन भाडेतत्व दिले आहेत आणि संघाच्या ऑफिस शेजारील जागेत खत विभाग, बियाणे विभाग हे पण कार्यरत आहे आणि प्रगतीपथावर येते. जुने मार्केटमध्ये पण आमचे 2 गोडाऊन आहे, पण ते आता सध्या भाडेतत्वावर दिलेले आहेत लासलगाव खरेदी विक्री संघाचे. आणि त्याच जागेमध्ये मार्केटच्या म्हणजे संघाची जागा आहे ती जुन्या मार्केटमध्ये, तिथं 2 शासकीय रेशन दुकान चालवतोय आपण संघामार्फत. ते पण उत्कृष्ट चालू आहे. एवढं प्रगतीपथावर काम चालू आहे आणि शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय आम्ही राबवणार असं आमची सर्वांची इच्छा आहे. सभासदांकरता शेतकऱ्यांची संस्था असल्यामुळे शेतकऱ्यांची इच्छा आहे संघामार्फत ते करणार. आम्ही आता नवीन जागेमध्ये मार्केट शेजारी एक शेतकऱ्यांसाठी एक प्रोजेक्ट उभा करणार, किंवा काही मकापासून काही बनवायचं किंवा सोयाबीनसाठी काही बनवायचं. नानासाहेब पाटलांचा सहकारातला मोठा दांडगा अनुभव असल्याने
प्रशासकीय खूप मोठं काम त्यांचं असल्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखालीच आम्ही काम करतोय. आता चिरंजीवी असते त्यांची, तर ते पण खूप हुशार म्हणून काम करतायत प्रगतीपथावरच नेऊ. आणि त्यांच्याकरता पण आम्ही महिलांकरता आणि तरुणांकरता बी आणि शेतकऱ्यांकरता तर मोठं काम करण्याची इच्छा आहे सर्वांची. आणि प्रगतीपथावर असल्यामुळे आणि संघाची बऱ्याच ठिकाणी जागा आहे, कारण की आता खेडलेजुंगे इथे पण शासनाचे आहेत, भरोस फाट्यावर ते पण जागा आहे खेडल्या आपल्या संघाची. आणि नवीन मार्केट जवळ पण आपली जागा आहे, तिथे आमचा प्रोजेक्ट उभारण्याचा प्रयत्न आहे. आत्ता माझ्यावर जे व्हाईस चेअरमनपदी आत्ताच माझी निवड झाली 2 दिवसापूर्वी. आता जो माझ्यावर जो विश्वास दाखवला विद्यमान चेअरमननी आणि नानासाहेब पाटलांच्या नेतृत्वाने, तर त्यांचा विश्वासाला मी कधी तडा जाऊन देणार नाही. इथून पुढे शेतकऱ्यांच्या हितासाठी, तरुण आणि महिलांच्या विकासासाठी आम्ही नवीन नवीन योजना राबवण्याचा खूप मोठा प्रयत्न करू. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव अरुण प्रभाकर पाटील शिंदे, राहणार माणगाव, तालुका निफाड, जिल्हा नाशिक. आत्ताच माझे मित्र प्रकाशराव कापडी यांची लासलगाव विभाग खरेदी विक्री संघाच्या व्हाईस चेअरमनपदी निवड झाली. त्यांच्या पुढील कार्याला आम्ही सर्व आमच्या संचालक मंडळ आणि सगळ्यांच्या वतीने शुभेच्छा देतो. मनसगाव ग्रुप विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या वतीने शुभेच्छा देतो. आमचे मित्र श्री प्रकाश कारभारी कापडी यांची लासलगाव खरेदी विक्री संघाच्या व्हाईस चेअरमनपदी निवड झाली, त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो. पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देतो. आमचे मित्र श्री प्रकाश कारभारी कापडी यांची लासलगाव खरेदी विक्री संघावरती व्हाईस चेअरमनपदी निवड झाली, त्याबद्दल वनसगाव ग्रुप विविध कार्यकारी सहकारी संस्थेसाठी याच्या वतीने मी त्यांना अभिनंदन करतो.